शैलेश, जयेश, दिनेश असे काही खेळाडू कसे म्हणून सांगावं नेहमी खेळताना जयेशला सुद्धा मी पाहतोय, पण आज काय क्लास क्रिकेट खेळताना पाहतोय आपण त्याला. शरद पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाहीये. चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार लागोपाठ, चौथा चौकार, लागोपाठ 4 चौकार लगावलेले आहेत. क्लास क्रिकेट मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वाधिक चौकार वनडे क्रिकेटमध्ये कोणी लगावले असतील तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2016 चौकार लगावलेले आहेत. 1500 चौकार सनत जयसूर्य यांनी लगावलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर. तिसरा क्रमांक कुमार संघकाराचा येतोय. पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला होता, पण असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. शरद वाह, काय फटका खेळलेला आहे, अप्रतिम फटका, जबरदस्त फटका, लागोपाठ 5 चौकार. हो, क्या जबरदस्त बल्लेबाजी होती हुई और किसी भी एंगल से लग नहीं रहे कि 40+ की खिलाड़ी है. पूरी तरीके से वो ताकत लगाई है उन्होंने, तकनीक देखी है, कंप्लीट टेक्निक बल्लेबाज है जिन्होंने 5 गेंद पर 5 चौके लगाए हैं आणि 5ही दिशानं चौके लगावल्यात. मला एक दिशा राहिलेले फाईन स्क्वेअर लेग आणि फाईन लेग पाहूया. जयेश त्याकडे पाहतोय. हो, व्हॉट अ शॉट. यस, विक्रम प्रस्थापित केलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार. पंचांचा काय इशारा आहे पाहूया. पंचाने डेड बॉल दिलेला आहे, डेड बॉलचा इशारा आलेला आहे. काय फलंदाजी करतोय जयेश. जयेश इज ऑन फायर. 5 मध्ये 5 चौकार लगावलेले आहेत. याला मात्र थोडासा बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झालेला नाही, पण काय फलंदाजी केली. 5 चौकार लगावले, स्ट्राईक स्वतः का ठेवलेले. 21 धावा जमवले पहिल्या षटकामध्ये. व्हाट यू थिंक बागुल. अच्छी शुरुआत करके उन्होंने नींव रची है और एक अच्छी शुरुआत, लगभग उन्होंने एक सकारात्मक शुरुआत करके दी है. 5 गेंदों में 5 चौके लगाए और 1 रन करके उन्होंने स्ट्राइक अपने पास रखा है. जरूर 6 गेंदों में 6 चौके थे, लेकिन जो आखिरी गेंद थी वो डेड गेंद थी और उसी की वजह वहां पर घोषित किया अंपायर ने, तो वो चौका वैलिड नहीं था. लेकिन 1 रन किया उन्होंने आखिरी गेंद पर, जो कि गेंद गई थी शॉर्ट थर्ड मैन की दिशा में. 1 रन के साथ छोर बदला है और स्ट्राइक पर फिर से एक बार. तिरुपति बालाजी बिल्डर्स चे मालक 1 फॉर 1 चे मालक उमेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्राईक स्वतः काय ठेवलेले आहे. आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर यांना जो उभा आहे रोशन. रोशन सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. रोशन अलीकडे त्याने अष्टपैलूत्व सिद्ध केलेलं आहे. सुरुवातीला जे रोशन जेव्हा कालेर संघातून खेळायचा तेव्हा एक फलंदाज म्हणून, तो फलंदाज म्हणून त्याला संघात घेतलं जायचं, परंतु आज आपण पाहतोय तो अष्टपैलू त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि कालेर संघासाठी फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. मात्र 7419 अष्टविनायक दिवे संघासाठी कशा प्रकारे पंचकोशी प्रीमियर लीग मध्ये योगदान देतोय ते पाहायचंय. पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती रोशन याने, पराभूत झाले होते, मात्र रोशनची फलंदाजी चांगली झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. षटकातील काय फटका खेळलेला आहे, पॉइंटच्या वरून डिपिश पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. क्या जबरदस्त बल्लेबाजी, फ्लैशी स्क्वायर कट इनफील्ड के ऊपर से पूरी तरीके से फायदा उठाते हुए. पहला ओवर पावर प्ले का था, दूसरा ओवर भी पावर प्ले का है, लेकिन उसका भी फायदा उठाते हुए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी जिसे कट करना चाहते थे, वही उनको गेंद मिली और पूरी तरीके से फायदा उठाया 4 रनों के साथ. आतापर्यंत पाहतोय आपण जवळपास 7 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 7 चेंडूमध्ये धावा पटकावलेल्या आहेत. 25 धावा पटकावल्या आहेत, त्यामध्ये 6 चौकार लगावलेले आहेत. काय फलंदाजी करतोय, क्लास क्रिकेट जयेशच्या माध्यमातून बघायला मिळतोय. रोशन मात्र अगदी शांत पाहतोय
कशा प्रकारे जयेश फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी टर्न जरूर हुई और उसी का नतीजा हमने देखा वाइट. 26 धावा झालेल्या आहेत. 26. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ते गोलंदाजावर सुद्धा प्रेशर निर्माण झालेलं आहे. चेंडू नक्कीच हाताळायचा कुठे, कारण आपण कुठे गेलं तर, कारण चौफेर फलंदाजी करतोय जयेश. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे पॉइंटच्या वरून. क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूमध्ये ताकद झोकली नव्हती, पण मात्र 2 धावांपासून वाचू शकत नाही तुम्ही जयेश. जयेश 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29. जयेश इज ऑन फायर. कमाल की बल्लेबाजी, कमाल का प्रदर्शन. हालांकि उन्होंने प्रभावित किया है सभी स्पेक्टेटर्स को. 27 धावांवर खेळतोय. धावसंख्या 29. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कारण याला फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय. तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि बऱ्याच उशिरानंतर रोशन या स्ट्राईक मिळते. जवळपास आपण पाहते दुसरं षटक 9 चेंडूनंतर रोशनला स्ट्राईक दिली जाते. पण एक आहे, सहकार्याच्या धावा पळवून काढणं हे फार महत्वाचं असतं. तुम्ही स्वतः धावा किती करतात, किती मोठी धावसंख्या उभी करतात, पण तू सहकार्याच्या धावा तुम्ही किती पळवून काढतात हे सुद्धा फार महत्वाचं असतं. तीस धावा झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 7 for 1-9 अष्टविनायक दिवे संघाची पहिल्या सामन्यामध्ये भले पराभूत झालेला आहे संघ, मात्र या सामन्यामध्ये एक सुरुवात चांगली झालेली आहे. कारण एप्टाम हा चेंडू मात्र थोडासा स्टेप आउट झाला होता खेळण्याचा, बघितलं, सोडून दिला, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 31. थोडासा स्वैर मारा बघायला मिळतोय षटकामध्ये. आता पण 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. कारण फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे आणि मी तर म्हणतो की करण याला संधी होती नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज बाद करण्याची. का प्रयत्न केला आणि जयेशला बाद करण्याचा प्रयत्न केला होता. इथे तर संधी होती, कारण रोशन हा सुद्धा असा एक फलंदाज कुठल्या क्षणी मोठे बटके खेळू शकतो. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 32. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. हे षटक लांबणार आहे, कारण 3 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे, मात्र पूर्णपणे बीट केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. क्रॉस बॅटेड स्कोर, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जयेश याचा. चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा आणि पहिला चेंडू डॉट बघायला मिळालेला आहे. याला पुन्हा काय स्क्वेअर कट, पण मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. पूर्वानुमानानुसार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला होता, कारण बघितलं होतं की जयेश स्क्वेअर कट चांगल्या प्रकारे करतोय. डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, पण काय क्लास क्रिकेट बघायला मिळते. जसं क्लासिकल संगीत जे ऐकायला खूप बरं वाटतंय कानाला, त्याप्रमाणे क्लास क्रिकेट सुद्धा बघायला खूप बरं वाटतं. अच्छी उन्होंने शुरुआत की है. खासतौर पहले ओवर में तो 5 गेंदों पर 5 चौके लगाए थे. 1 रन करके उन्होंने स्ट्राइक अपने पास रखा और दूसरे ओवर में भी उन्होंने चौके के साथ शुरुआत की थी. काफी खराब ओवर रहा था दूसरा, काफी खर्चीला ओवर था पहला, जिस ओवर में 21 रन आए, और दूसरे ओवर में गवली सर हमने देखा कि 13 रन आ चुके हैं. तो जयेश की बल्लेबाजी हमने सबने एंजॉय की. 40+ के खिलाड़ी है, लेकिन उनका जबरदस्त स्टाइल है बल्लेबाजी का, और स्वयं वहां पर 30 रन बनाकर मैदान पर खेल रहे हैं. 30 धावांवर खेळतोय. 34 धावा झालेल्या आहेत. 17च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 70+ कडे पाहत असणार. 7 for 1-9 अष्टविनायक दिवे. मित्रांनो, आपण पाहतात पंचकोशी प्रीमियर लीग 2022. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर या सर्वांचं पंचक्रोशी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष भरतजी पाटील, त्याचबरोबर संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी
यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. खास करून यूट्यूबच्या माध्यमातून GTCच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सो वेरी वार्म वेलकम टू एवरीबॉडी. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. गितेश गेंदबाजी के लिए यहाँ पर आ चुके हैं. तीसरा ओवर लेकर तीसरे ओवर के लिए गितेश देखिए काफी रनअप अच्छा है उनका. देखेंगे सामना करेंगे लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोशन. रोशन के लिए अगली गेंद पटकी हुई गेंद थी. ऑन द राइज खेला, उसे उठा दिया है सीधे स्क्वायर लेग की दिशा में. 6 रनों के लिए. देखिए पहले मैच में रोशन ने अच्छी बल्लेबाजी की थी और इस तरीके से यहां पर अच्छी बल्लेबाजी करते हुए हे पाहू शकता रिप्ले मध्ये कशा फटका खेळला. शॉर्ट बॉल अख्खूट टेपाचा चेंडू हुकचा फटका खेळला होता आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. एक दर्जेदार षटकार रोशनच्या बॅट मधून येतोय. क्वालिटी बल्लेबाज है. क्या जबरदस्त स्ट्रोक खेला उन्होंने. उनके पास काफी अच्छा टाइमिंग था. ऑन द राइज खेला, मिडल किया, स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया, हुक किया. 6 रनों के लिए. गेंदबाज गितेश फिर से एक बार मुंडोरा एंड से तैयार होते हुए गेंद को देना है ने. संदीप मला पहिल्यांदा बघितलं की धावबाद रोशनला का केलं गेलं नाही. संधी होती खरं तर गोलंदाजाकडे, पण त्याने जयेशला बाद करण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला सांगितलं होतं रोशन असा एक फलंदाज आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. कुठल्याही क्षणी तो मोठे फटके खेळू शकतो आणि या मैदानाचा त्याला खूप अनुभव आहे. रोशन मौका था लेकिन ऐसे मौके बार बार नहीं आते और इसीलिए यहाँ देखेंगे जरूर कि विकेट लेना काफी महत्वपूर्ण है. अगर रनों के औसत को रोकना होगा तो विकेट चटकाना होगा. खासतौर पर जयेश की विकेट और रोशन की विकेट लेनी होगी गेंदबाजों को. कारण मैदानाचा अनुभव ज्यांना ज्यांनी खूप फायदा उचललेला. यापूर्वी आपण बघितलं नंदन यांनी चांगली कामगिरी केली होती. अतुलने कामगिरी केली होती. रोशन याला सुद्धा मैदानाचा अनुभव आहे, चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. देखिए होम ग्राउंड है, उसका फायदा जरूर उनको मिलता हुआ. अगली गेंद गितेश द्वारा. इस बीच फिर से एक बार बल्ले के बीचों बीच लिया, गेंद सीधी जाएगी आउट ऑफ द पार्क. 6 रनों के लिए. रोशन क्या जबरदस्त बल्लेबाजी करते हुए जगह से खेला, बल्ले के बीचों बीच लिया और उठा दिया हवा में. 6 रनों के लिए. ऍब्सोल्युटली. कारण पहिला फटका जर बघितला पुलचा फटका होता, यावेळेला मात्र स्लॉक केलं होतं आणि चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा षटकार बघायला मिळाला. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 46. खास तौर पर मिड विकेट और स्क्वायर लेग उनका पसंदीदा एरिया है. हमने कई बार देखा है रोशन को बड़े स्ट्रोक्स खेले हैं मिड विकेट क्षेत्र में और स्क्वायर लेग के क्षेत्र में, और वही यहां पर देख रहे हैं हम. जब भी उनको मौका मिलता है, खराब गेंद आती है, उसका वो फायदा हमेशा उठाते हैं. इस बीच अगली गेंद. ओहो, ये हुक किया है. कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है. गेंद सीधी जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. और इसी के साथ स्कोर 50. यस, 50 धावा पूर्ण होत आहे. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. काय फटकेबाजी करतोय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं जयेश यांनी सूत्र हातात घेतली आणि या षटकामध्ये मात्र आपला नैसर्गिक खेळ करताना रोशन आणि हा फटका काय खेळलेला आहे. हुकचा फटका बघायला मिळाला. परफेक्ट हुक शॉट, बाउन्सर चेंडू होता आणि हुकचा फटका खेळला होता. संदीप मला आठवतंय कारण वेस्ट इंडिजचा दौरा होता आणि त्यावेळेला वेस्ट इंडिजचे ते गोलंदाज अतिशय वेगात गोलंदाजी करायचे. बाउन्सरचा मारा केला होता. बाउन्सरचा त्याकडे मुकाबला कसा प्रकारे करायचा. मग मात्र मोहिंदर अबानने हुकच्या फटक्याला प्रारंभ केला आणि अगदी लिलिया हुकचे फटके खेळले. और प्लीज कोई भी वहां पर टीम मीटिंग नहीं लेगा. वक्त के बारे में हमें सहयोग कीजिए. जिस तरीके से जयेश बल्लेबाजी कर रहे थे, बिल्कुल रोशन भी उनकी तरह यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं. जयेश जिन्होंने अब तक चौके लगाए हैं, 6 चौके लगाए हैं, और रोशन ने 2 छक्के लगाए और 1 चौका लगाया है. रोशन जो कि इंडिविजुअल उनका स्कोर हो चुका है 17 पर खेल रहे हैं. 4 चेंडूमध्ये 17 धावा म्हणजे 400 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट. रोशन फिर से एक बार स्ट्राइक पर तैयार होते हुए. ओहो, ये देखिए, ये गेंद सीधी जाएगी, लेकिन अच्छा उसे रोक लिया. कोई भी रन नहीं लिया. उनको
और ये वाइड गेंद। अतिरिक्त रन जुड़ता हुआ, क्या कहेंगे कवली सर इस गेंद के बारे में? नाही, मित्र म्हणेन ज्याप्रमाणे फलंदाजी दुष्काळाचा 13वा महिना म्हणता येईल, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी होते ऑलरेडीच प्रेशर आहे, चांगल्या धावा झालेल्या आहेत आणि त्या प्रकारे अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी करतात, समोरच्या संघाचं त्यामुळे मनोधैर्य वाढतं, फलंदाजाचं मनोधैर्य त्यामुळे वाढतंय. जेव्हा फटकेबाजी होते आणि तुम्ही अतिरिक्त धावा देतात, अवांतर धावा देतायत, स्वैर मारा तुम्ही करतात, तुमच्या स्वतःच्या संघावर तुम्ही मानसिक प्रेशर बिल्डअप करतात. फिर से एक बार गीतेश रोशन के लिए पटकी हुई गेंद थी, फिर से एक बार हुक करने की कोशिश थी, वहां पर खिलाड़ी तैनात और ये शायद यस आउट हो चुके हैं रोशन जैसे खिलाड़ी. यहां पर बड़ी मछली जाल में फंसती हुई. खूप चांगला डिसिजन पंचांचा त्या ठिकाणी आपण पाहतो रिप्ले मध्ये कशा प्रकारे बॅट जी आहे ती हवेत होती, बॅट हवेत होती. ग्राउंडेड जर केलं असतं सुरुवातीपासून तर कदाचित ते चित्र वेगळं असतं. खूप चांगला डिसिजन पंचांचा त्या ठिकाणी. रोशन याला जावं लागेल, पण मात्र आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिली आहे, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करून दिली, वेगवान पार्टनरशिप. कारण सर्वात मोठी पार्टनरशिप आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटणार नाही, त्यांनी लगेच माहिती दिलेली आहे. आजच्या दिवसातली सर्वात मोठी पार्टनरशिप 51 धावांची पार्टनरशिप करून दिलेली आहे. आणि रोशन यांनी जी फलंदाजी केली, 5 चेंडूचा सामना केला, 5 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली आणि रोशन बाद झाले. मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय तो म्हणजे ख्रिस गेल म्हणून ज्याला संबोधलं जात आहे, डावखुरा शैलीदार फलंदाज निलेश. कारण ख्रिस गेलच्या अंदाजामध्ये तो नेहमीच फलंदाजी करीत असतो, परंतु नाव असून चालत नाही, परफॉर्मन्स करणं फार गरजेचं आहे. जरूर लेफ्ट हैंड के बल्लेबाज है, क्षमता रखते हैं बड़े लंबे हिट लगाने की. जरूर देखेंगे किस तरीके से. इस बीच देखिए ब्लॉक होल में गेंद थी, लेकिन जरूर अपील की थी. गेंद जो है स्टंप को मिस करती हुई केवल 1 रन से उन्होंने अपना खाता खोला है. लगभग गेंद जो है बल्ले से जरूर टकराई थी, आते ही उन्होंने खाता खोला और इस 1 रन के साथ स्कोर 52 पर जाकर पहुंचा है, 1 विकेट के नुकसान पर. रोशन आउट हो चुके हैं, जिन्होंने 5 गेंदों का सामना किया, 17 रन पर आउट हो चुके हैं. काफी अच्छा योगदान. इससे पहले भी रोशन 17 रन बनाकर आउट हो चुके थे पहले मैच में, और इस समय भी वो 17 रन बनाकर आउट हो चुके हैं. गीतेश सामना करेंगे जयेश. जयेश के लिए अगली गेंद हवा में खेल दिया है और ये स्वयं शरद द्वारा एक बेहतरीन कैच. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. काफी ऊंची गई थी, तीर के माफिक गई थी ऊंची, और जज किया शरद कैच के नीचे आए, जिन्होंने कोई गलती नहीं की, और एक आसान सा कैच, और आउट हो चुके हैं अभी जयेश, जिन्होंने अच्छी शुरुआत की थी. पहले ही ओवर में हमने देखा था 5 गेंदों में 5 चौके लगाए थे जयेश. उनका स्वयं स्कोर रहा था, स्कोरर हमें जरूर बताएंगे कितना स्कोर उनका रहा. 30 रनों का योगदान, बल्कि उन्होंने केवल 12 गेंदों का सामना किया और 30 रन बनाए. काफी बढ़िया योगदान रहा. अष्टविनायक टीम से खेल रहे हैं नए बल्लेबाज जो कि आ चुके हैं अभी मैदान पर, जिनका नाम है अक्षय. कमली सर, एक जरूर कहना चाहूंगा कि अष्टविनायक जो है उनका जो आंकड़ा है 7419, क्या वो 74 उनका पसंदीदा आंकड़ा है? क्या वो उतने रन बना पाएंगे? लगभग कोशिश तो अच्छी जारी है यहाँ पर दोनों बल्लेबाजों द्वारा. जयेश, रोशन खास तौर पर, जो कि जयेश 12 गेंदों का सामना किया, 30 रन बनाकर आउट हो चुके हैं, पेविलियन में लौट चुके हैं. उसके बाद जो है रोशन को हमने देखा, जिन्होंने केवल 5 गेंदों का सामना किया, 17 रन बनाकर आउट हो चुके हैं. इससे पहले भी मैच में उन्होंने, जो कि जयेश 0 रन पर आउट हो चुके थे इससे पहले मैच में, रोशन जो कि 17 रन बनाकर आउट हो चुके थे. तो इस मैच में काफी अच्छा योगदान जयेश और रोशन का. नीलेश और अक्षय यहां पर बल्लेबाज, दोनों नए बल्लेबाज यहां पर आ चुके हैं मैदान पर. गीतेश ने पहले ओवर में देखिए शरद ने रन खर्च किए थे 21, करण ने उसके बाद रन खर्च किए थे 13, और गीतेश ने
जो कि एक महत्व विकेट हासिल किया और 16 रन उन्होंने दिए अपने ओवर में। चौथा ओवर होने जा रहा है और चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए करण को लाया गया है। देखना जरूरी होगा कि करण के ओवर में कितने रन आएंगे। इससे पहले करण के पहले ओवर में उन्होंने 13 रन खर्च किए थे और इस ओवर में करण को, जो कि इंडिविजुअल दूसरा ओवर लेके आ रहे हैं अपना, पहले स्पेल में 13 रन खर्च किए थे। इस बीच देखिए विकेट अगर चटकाते हैं तो रनों का अवसर जरूर कम होगा। अब तक का स्कोर हो चुका है 52, 2 विकेटों के नुकसान पर। करण अपने गेंदबाजी मार्ग पर सामना करेंगे अक्षय। इस बीच देखिए बल्ले के बीचों बीच लिया और ये ताबड़तोड़ बल्लेबाजी, गेंद जा रही है सीधी लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए हवा में उड़ाया था। गवली सर जरूर कहना चाहूंगा, आपको बताना चाहूंगा कि क्या जबरदस्त, देखिए टोटल बैटिंग फॉर्मेट टीम है ये अष्टविनायक, क्या कहेंगे इसके बारे में? काय फटका खेळला होता, पाहूया आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे तो। 0 मिनिटात कमाल ज्याला म्हणतात तो फटका बघायला मिळाला आहे। ताकदवर फटका खेळला होता, फोर्स केला होता, या फटक्याला फोर्स म्हणता येईल, फोर्स केला होता, कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर अशा प्रकारचा आपण पाहू शकता। आपण स्क्वेअर लेगकडे जातोय तर यापूर्वी चेंडूचं आपण वर्णन करणार होतो, फोर्स हा फटका खेळला होता आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता। धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, 59 59 असं वाटतंय की जवळपास 75 प्लस कडे पाहत असणार आहे हा संघ 7419 अष्टविनायक दिव्य संघ। देखिए गवली सर, इससे पहले भी मैंने कुछ क्षण पहले बात छेड़ी थी, ये जो 7419, क्या वो 74 उनको ये पार करेंगे? उनके टीम के नाम में ही 7419 है, तो 74 का आंकड़ा जरूर लाने की कोशिश करेंगे ये दोनों बल्लेबाज। और जरूर पहले, इससे पहले वाले मैच में भी उन्होंने 74 का टारगेट दिया था। इस बीच फिर से एक बार बल्लेबाज तैयार होते हुए, इस बीच देखिए ब्लॉक होल में गेंद थी, काफी तेज कर्रार गेंद थी, मौका नहीं दिया और खास तौर पर नहीं खेल पाए। बरोबर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय वेगात चेंडू हाताळला होता। इस बीच अगली गेंद फुटटॉस गेंद थी, फिर से एक बार बैक टू बैक 2 डॉट, माफ कीजिएगा वाइड, अतिरिक्त रन मिलता हुआ लाइन और लेन को। जरूर एक प्रश्न खड़ा होता है कि गवली सर, हमने देखा है कि गेंद को रिलीज करते समय ज्यादा से ज्यादा रफ्तार जब भी तैयार करने की कोशिश करते हैं तो नियंत्रण खो बैठते हैं, अक्सर हमने देखा है कई गेंदबाज। इस बीच देखिए बॉलर बैक ड्राइव किया है, गेंद सीधी जाएगी और ये मिसफील्ड होता हुआ हड़बड़ाहट और 4 रन, 4 रनों के लिए गेंद। क्या कहेंगे गवली सर? गीतेश माळी त्या ठिकाणी होता, मला वाटतं गीतेश माळी मिसफील्ड झालेलं होतं। तसं एक चपळ क्षेत्ररक्षक आहे गीतेश माळी, पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये अशा घटना घडत असतात। इस बीच फिर से एक बार अगली गेंद, इस देखा हो ये गेंद सीधे जाएगी 6 रनों के लिए, हवा में उड़ाया था। क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। पाहूया रिप्ले मध्ये आपण क्रिस गेलचा अंदाज, फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू सहज गत्या भिरकावून दिला होता लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। हा दर्जेदार षटकार, हवाई यात्रा बघायला मिळाली। 70 धावा झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही 74 चा आकडा जो समोर आणला होता, कदाचित 84 चा होणार नाही ना? जरूर 84, अगर मुझे लगता है डाउट, अभी भी एक गेंद बची है, कुछ ऐसी गेंदबाजी बल्लेबाजी रहेगी तो 94 भी हो सकते हैं। अगली गेंद करण द्वारा, सामना करेंगे नीलेश। फिर से एक बार कोशिश थी लेकिन यहां पर बल्ले पर नहीं ले पाए, लेग बाइस का इशारा आता हुआ, लेग बाइस के तौर पर यहां पर 1 रन मिलता हुआ। स्कोर हो चुका है 71, अभी भी आखिरी ओवर शेष है। क्या लगता है गवली सर, कितने रन बना पाएंगे, कितना लक्ष्य दे पाएंगे? 85 प्लस कडे पाहत असणार आहे, कारण आपण जेव्हा सामना सुरू झाला, ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती जयेशाने, तेव्हाच वाटलं होतं की 70 प्लस तर नक्कीच जाणार आहे, तो आकडा पार केलेला आहे। आणि आता असं मला वाटतं की 7419 अष्टविनायक 85 प्लस कडे पाहत असणार आहे, कारण
आपण म्हणते निलेश खेळपट्टीवर आहे, अक्षय खेळपट्टीवर आहे. दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दोघांकडे अशी क्षमता आहे की कुठल्या प्रकारचे मोठे फटके, चौकार, षटकार ते लगावू शकतात. त्यामुळे 85 प्लस कडे जाण्याचा मानस असेल. जरूर आखिरी ओवर अभी भी शेष है यहाँ से, और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है ताबड़तोड़ विध्वंसक बल्लेबाजी की है. हालांकि हर एक बल्लेबाज ने अच्छा योगदान रहा है, खासतौर पर जयेश का जिन्होंने 12 गेंदों का सामना किया, 30 रन बनाए. उसके बाद रोशन जिन्होंने 5 गेंदों का सामना किया, केवल 17 रन बनाए. और यहाँ हमने देखा नीलेश और अक्षय. नीलेश जो कि खेल रहे हैं स्वयं 11 पर 5 गेंदों का सामना किया है, और अक्षय जो कि 2 गेंदों का सामना कर 7 रन पर खेल रहे हैं. म्हणजे एकंदरीत आपण स्ट्राईक रेट जर बघितला जवळपास 200 पेक्षा जास्त प्रत्येक फलंदाजाचा स्ट्राईक रेट जर बघितला 200 पेक्षा जास्त आहे. आणि अशा प्रकारचा स्ट्राईक रेट जेव्हा तुमचा असतो तेव्हा तुम्ही एक चॅलेंजेबल स्कोर, आव्हानात्मक धावसंख्या समोरच्या संघासमोर उभी करू शकता. So this is going to be the last over, and let's see now in last over how many runs will be coming. Sandesh has brought into the attack he will be starting from Mundora end, and facing him batsman, one of the great batsmen who has a different style like a Gale, Chris Gale. And let's see what happens now. The next ball changes a bit bend on the field work. There is a long on, long off. Inside the 30-yard circle, you can see they are placed. 4 fielders are placed. One at short cover, short third man, short fine leg, short point. These are the fielders placed inside the 30-yard circle. Sandesh on his bowling mark from Mundora end. This time, beautiful ball, beautiful delivery. That was really a very fastest ball, and there is no run, dot ball. येस, अतिशय वेगात टाकला होता चेंडू. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात फास्टेस्ट बॉल जर कोणी फेकला असेल शोएब अख्तर 161.3 या स्पीडने चेंडू फेकला होता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. Sandesh, this time played it in the air. Let's see what happens. The ball goes out of the park for 6. What a 6 that was. Really hard and high and handsome. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलाय. ताकदवर फटका खेळला होता, सहजगत्या भिरकावून दिला होता, कुठेतरी दूर जातोय. मी तर म्हणा आउट ऑफ द पार्क नाही, त्याकडे पार्क आहे, त्या पार्क मध्ये चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर. Inside the park, the ball goes. What a ball, outstanding batting from him. This man, such a dangerous man. This time once again, ho 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 ho. That is going, and it's going, and it's going. Tata, bye bye. 6. चेंडूला सुद्धा गार्डनचं दर्शन घडवलेलं आहे निलेशाने. आणि आजच्या दिवसातल्या पाहू शकता हा लांब पल्ल्याचा षटकार, उंचच उंच आणि लांबच लांब जाणारा हा षटकार. आणि मला आजच्या दिवसातला आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती येतात सर्वाधिक धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्या ही 83. आपण जे जज केलं होतं 85. आता मात्र मला असं वाटतं जज करण्यात काही पॉईंट नाहीये, कारण सुरुवातीला अंदाज आणला होता 70, त्यानंतर 75, नंतर 85, आणि कदाचित हा आकडा सुद्धा पार होईल. Definitely, the way he's doing batting there right now, we have seen that back to back 2 sixes. Is he going to complete the hat trick of sixes? Nilesh, who we have seen, he is from his bat 3 sixes have come, 1 boundary. Until now, 6 sixes we have seen in these all 5 overs, and 8 boundaries. Well, the boundaries, 6 boundaries from Nilesh bat, Jayesh bat, and then Nilesh 1, and then Roshan 1. Once again, Sandesh is getting ready from the Mundora end to Nilesh. This time, beautiful ball, beautiful comeback, exactly into the block hole, and he misses straight to the wicket keeper's hand. Will not be getting a run. Last 2 balls are remaining in his spell, and let's see what happens in this coming 2 balls. Nilesh once again getting on strike. This time hard and awesome. Oh ho ho ho! The ball is in the air. Let's see what happens. He tried that one, but he clears the distance, and the ball goes for the 6.
What a stroke. What a batting from him. He is on a fire. He is continuing with his blazing bat. 89 धावा पाहू शकता रिप्ले मध्ये आपण कशा प्रकारे फटका खेळलाय पाहू शकता. उंचच उंच गेलेला चेंडू आणि चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलं होतं. मग त्याच्या डोक्यावर ना चेंडू जातोय वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. Once again, that is in the air, and he goes, and he is going, where she goes for 6. He finishes. What a great finisher. ख्रिस गेलचा अंदाज बघायला मिळाला निलेशाच्या बॅट मधून. हा पाहू शकता कशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर लांब पल्ल्याचा षटकार लगावलेला आहे. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आमची जीटीसीची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण टेलिकास्टचा बिग बॉस पण ज्याला संबोधलं जात आहे त्यांच्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट. आणि धावसंख्या जी झालेली आहे 95 96 धावांचं लक्ष्य. So the target of 96. Well, Jayesh batted really well. Then Roshan and Nilesh, these all three batsmen, really rocked on this ground. Especially Nilesh, we can count his individual score was 35, involving 5 राकेश sixes, पाटील आपण 1 boundary. फक्त संपर्क साधायचा आहे. राकेश पाटील 1-2 मिनिटांसाठी. In the first over, Sharad had given 21 runs. In the Karan for the second over, he had given 13 runs. Then Gitesh, who had given 16 runs. Then Karan, 18 runs. And then Sandesh, 24. Quite expensive over, that last one. So, let's go over to Gavli sir. धन्यवाद बागुल सर. खरोखरच पहिली जर मॅच आपण पाहिली, काय अक्षय यांनी काय फलंदाजी केली, त्यानंतर हा ग्राउंड जसं काय पेटलाय की काय असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही. कारण एक इनिंग मध्ये तब्बल 7 षटकार इथं लागलेले आहेत आणि आपण चौकारांचा जर विचार केला तर 8 चौकार इथं लागलेले आहेत. काय इनिंग, काय फलंदाजी इथं केलेली आहे. 8 षटकार आणि 8 चौकार इथं मारलेले आहेत. जयेश 40+ यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. 5 चेंडूमध्ये लगातार 5 चौकार मारले होते. त्यानंतर रोशन याने आपली बॅट चालवली होती आणि त्यानंतर निलेश ख्रिस गेल एक वादली खेळी इथं पाहायला मिळाली. खरोखरच जबरदस्त आपल्या संघासाठी नाबाद 35 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि जयेश यांनी 30 धावा केलेल्या आहेत आणि 17 ज्या धावा आहेत त्या रोशन यांनी केल्या. चला दोन आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत त्वरित. चला पंच 25 मिनिटं लावायचे आहेत प्लीज. हा चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. राम भोईर आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. तसेच उमेश पाटील आपण यायचंय. चला दोन आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. व्हीएन एंटरप्राइजेस. येस, व्हीएम एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन उमेश पाटील आणि राम भोईर हे मान्यवर असतील. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. जास्त ओपनिंग घेतलं जाणार नाही कारण सामना लगेच सुरू होणार आहे. कॉईनची माहिती असावी. पंचकोशी प्रीमियर लीग 2022 आणि दुसरी बाजू जे हिंदवी युवा प्रतिष्ठान. व्हीएम एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलेले आहे. फारसं ओपनिंग घेतलं जाणार नाही कारण सामना सुरू करायचा आहे. आकाश फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपला निर्णय फक्त कळवायचा आहे. बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना 4 षटकांचा असेल. व्हीएम एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे पंचांनी.
चला सामना सुरू करायचा आहे प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. ह्यानंतरचा जो सामना असणार आहे तो फक्त आणि फक्त 4 षटकांचा असणार आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9:15 टॉस होईल. 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9:15 वाजता टॉस होईल आणि बरोबर 9:20 सामन्याला सुरुवात होईल. उद्या जो पहिला सामना होणार आहे नोंद घ्यायचे. तर गोलंदाजी सज्ज झालेला आहे तो सदू. समोर असणारे फलंदाज शरद आणि सुनील. पहिला चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू येतोय क्रिस गेलच्या हातामध्ये. कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 1 धाव इथं रोखू शकत नाही. 1 धावाने संघाची धाव संख्या श्री गणेशा होतोय 1 धावाने. शरद आपला अकाउंट ओपन करतोय 1 धावाने. 95 धावा इथं केल्यात आणि 96 धावाचा मोठा डोंगर इथं उभा केलेला आहे. समोर आहे विहान एंटरप्राइजेस हा संघ. काय फलंदाजी इथं केलेली आहे. अष्टविनायक 7419 दिवे या संघाचा फलंदाज जयेश यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर रोशन आणि निलेश आणि अक्षय काय फलंदाजी केलेली आहे. 95 धावा इथे केल्यात आणि 96 धावांचं आव्हान. चांगला चेंडू होता जोरात मारण्याचा होता मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळला आणि डान्सिंग करताना हा गोलंदाज सदू आणि इथं बाद होतोय सुनील. मोठा हादरा बसतोय विहान एंटरप्राइजेस या संघाला. राऊंडी लेग त्रिफळाची झालेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि प्रमोद पाटील मला असं म्हणायचं की फलंदाजाला माहिती असायला हवं आपला ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर गेला होता. घराचं दार जर तुम्ही उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे. बरोबर आहे सर. ऑफ साईडला गेला होता आणि मागचा जो दरवाजा होता तो खुला ठेवला होता आणि ते सदू यांनी बघितलं होतं आणि त्या दरवाजातून चोरी करून हा निघालेला गोलंदाज. पहिला हादरा बसतोय विहान एंटरप्राइजेस या संघाला. सुनीलच्या रूपाने त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच यश. चला फलंदाजांना मी विनंती करतोय की त्वरित जायचं आहे. तर मित्रांनो पहिला हादरा बसलेला आहे. सुनील बाद झालेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी यश येतोय. सज्ज होतोय गोलंदाज. एक वेगळ्याच केश रचना असलेला हा गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट मारतोय. चेंडू जातोय व्हाईटिश लॉंगॉनच्या दिशेकडे रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण धनेश याच्या दरम्यान पाहायला मिळते आपल्याला. 1 धाव इथं पूर्ण करतोय. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 2. 7419चा कॅप्टन 0 मिनिटात कमाल अक्षय मडवी यांनी सांगितलं होतं की पहिल्या सामन्यात आम्ही ज्या चुका केल्या होत्या त्या चुका या सामन्यामध्ये करणार नाहीयेत आणि त्यांनी तशा प्रकारे फलंदाजी केलेली. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे. पुन्हा एकदा सदानंद चांगला चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडूला पाठवलेल्या मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धाव इथं पूर्ण होते. सर जर हा सामना जर जिंकायचा असेल तर खरोखर पोकलन घेऊन यांना फलंदाजांना उतरवायला लागेल. मात्र इथं एकेरी धाव आणि दुहेरी धाव निघतंय. सदू चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू कडा लागली होती मात्र थोडासा अटकून टप्पा पडला होता विकेट किपरच्या समोर. मात्र कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती इथं होते. चांगली गोलंदाजी करताना नाही गोलंदाजी शैली सुद्धा खूप चांगली आहे आणि गोलंदाजीच्या शरीरयष्टी ती सुद्धा खूप अतिशय देखणी दिसते बघायला मिळते. पुन्हा सज्ज होते सदानंद. आता मात्र थोडासा रूम करून मारण्याचा प्रयत्न होता. यशकाला काही जमलं नाही आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि पहिला षटक इथं संपल्याचा इशारा सुद्धा पंचांकडून येतोय आणि 1 बाद 3 धावा इथं केलेत. काय गोलंदाजी केली आणि वेश रचना सदू याची खरोखरच सर सदानंद मी जवळजवळ 17-18 वर्ष पाहतो. एक जबरदस्त असं गोलंदाजी करतोय पहिल्यापासून तो. पहिल्याच सामन्यामध्ये प्रेशर बिल्डअप केलेला आहे पहिल्याच सामन्यामध्ये. कारण समोर जे लक्ष ठेवलेलं एक विशाल लक्ष आहे आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात समोरच्या संघाची व्हायला हवी ती कुठेही दिसत नाहीये. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली सदन याने. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण सफलताही प्राप्त केलेली आहे. चांगली फलंदाजी केली आणि नंतर आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय सदानंद. एक दबाव निर्माण पहिल्याच षटकामधून टाकलेला आहे सदानंद यांनी. आता मात्र रोशन येतोय सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी.
आता मात्र जोरात मारलेला चेंडू, उंची जास्त, लांबी बघूया आणि एक जबरदस्त अफर्ट मेहनत करून 4 धावा संघासाठी वाचवलेले आहेत. काय फिल्डिंग केलेले खरोखर सर, काय म्हणायचं तुम्हाला? अक्षय 0 मिनिटां कमाल. अक्षयचं एक वैशिष्ट्य झालेलं आहे. अक्षयला कित्येक वर्षापासून खेळताना बघतोय मी. सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, पंचक्रोशी क्रिकेट असो, नवीन नवीन काही ना काही त्याच्याकडनं बघायला मिळत असतं. यावेळेला आपण बघितलं काय संघासाठी मित्र म्हणलो 4 धावा वाचवलेल्या आहेत. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बरोबर आहे सर, कमाल आणि धमाल आपल्याला पाहायला मिळते अक्षय करून. फुल टॉस चेंडू स्वंग करतोय, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्राची एरिया, एका टप्प्यामध्ये क्लिअर करतोय चेंडू. चेंडू जातोय 4 धावांसाठी. खरोखर सर अक्षयचा जर विचार केला आपण, 0 मिनिटां कमाल, मिस्टर कमाल असं नाव भिवंडी तालुक्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये एक कमाल आणि धमाल पाहायला मिळते. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. अक्षय एक विनंती करतोय. सदानंद, धनेश प्लीज. यानंतर अजून एक सामना होणार आहे, त्यामुळे कृपया टीम मीटिंग घेऊ नका. ज्यावेळेला पाण्याची व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात येईल तेव्हा तुम्ही 2 मिनिटांमध्ये डिस्कशन करू शकता, पण इतर वेळेला कुठल्या प्रकारे टीम मीटिंग नको. पुन्हा सज्ज होतोय रोशन, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फलंदाज शरद. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्वंग करतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय फलंदाज शरद. बघूया हॅट्रिक वर आहे, हॅट्रिक इथं पूर्ण करतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण मित्रांनो खरोखरच हॅट्रिक बक्षीस इथं लावलेलं आहे. चौकारांचे हॅट्रिक असो, षटकारांचे विकेटचे हॅट्रिक असो, त्या हॅट्रिकचं बक्षीस इथं लावलेलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय, चेंडूला ड्राईव्ह करत चेंडू जातोय वाईट लॉंगांच्या रिझन मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं. 1 धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15. मात्र सामना जर जिंकायचा असेल तर हवाई फायर इथे करणं गरजेचं आहे. रोशन पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू पूल करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट होतोय. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही यष्टीरक्षक नितीन. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रोशन. समोर असणारे फलंदाज शरद. आता मात्र जबरदस्त फटका चेंडू जातोय वाईड लगाच्या वरून 6 धावांसाठी. अटॅक क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. खरोखर मित्रांनो अक्षय यांनी काय फलंदाजी करून आपल्या संघासाठी विजय संपादन केलं. त्यानंतर काय फलंदाजी होते या क्रीडा नगरीवर. जयेश यांनी चांगली कामगिरी केली, रोशन यांनी चांगली कामगिरी, त्यानंतर निलेश, अक्षय, त्यानंतर आता मात्र एक शरद चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 6 धावणे संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 21. 2 षटकांचा खेळ मित्रांनो ते समाप्त झालेला. 2 षटकांचा आपण विचार केला तर 21 धावा इथं केलेल्या आहेत आणि या पहिल्या पारीचा जर 2 षटकांचा आपण विचार केला तर 34 धावा जमवल्या होत्या. अष्टविनायक 7419 दिवे या संघानं 18 चेंडू शेष आणि 75 धावाची गरज. चला स्पीडअप करायचं प्लीज. चला लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. चला चेंडू द्यायचा आहे. मित्रांनो पुन्हा एकदा मी या पंचकृषीमध्ये सर्वांचं मान्य. आता मात्र चांगला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. 1 धाव इथं पूर्ण करतोय.
आता मात्र प्रवीण येतोय. नितीन पुन्हा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा भिरकून दिला, मात्र चेंडू हवेत आहे. धनेश खाली आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. झेल संपादन करतोय आणि प्रवीण याची खेळी इथं समाप्त होते. होऊ शकता मग कशा प्रकारे झेल घेतले. थोडं शरीरापासून दूर झेल घेतलेला आहे, पण एक चांगला झेल समाप्त केलेला आहे. बराच वेळ चेंडू हा हवेत होता. झेल घेणं महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. ज्याप्रमाणे पाठलाग व्हायला हवा तो पाठलाग बघायला मिळत नाही. त्याचं कारण एक जबरदस्त मानसिक प्रेशर बिल्डअप केलेलं आहे. कारण जे विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे, बऱ्याच वेळा असं होतं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना. बरोबर आहे सर, कुठेतरी मागे इथं राहताना दिसतोय या संघ विहान एंटरप्राइजेस हा संघ. कारण दोन हदरे आता मात्र इथं बसलेत. प्रवीण बाद झालेला आहे, सुनील बाद झालेला आहे. यश आणि जितू बघूया कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे, कारण मंजिल तो दूर आहे. नितीन पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू सोडून देतोय स्टिचच्या अंदाजाने, मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात आणि दिशाहीन चेंडू घोषित करतात. स्वैर मारा ज्याला आपण म्हणतो, आणि व्हाईटचा इशारा येतोय पंच हेमंत शेट्टी यांच्याकडून. धावसंख्येत भर पडलेल्या संघामध्ये एक धाव इथं भर पडलेली आहे आणि या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. पुन्हा सज्ज होतोय नितीन. शॉर्ट चेंडू करतोय तो बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव इथं पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. घातक प्रयत्न होतोय का नाही ते पाहायचं. मात्र सही सलामत पॉप इन क्रीज मध्ये पोहोचताना यश दिसतोय आणि 2 धावा इथं अर्जित करतोय. 2 धावे संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 25. येस नो वेटचं समीकरण इथं पालन करताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत, यश आणि जितू. मात्र हा जर सामना सर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं आहे. हवाई यात्रा इथं सफर करायला लागेल. नाही मित्र म्हणजे हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आपण जेव्हा टीव्हीवर हायलाइट पाहतोय चौकार षटकारामध्ये अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. थोडीशी छेडखानी करतोय फलंदाज, मात्र कुठल्या प्रकारचा इथं गडी बाद होत नाही. चेंडू सही सलामत यष्टीरक्षकच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी नितीन. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सदानंद तिथं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. काय गोलंदाजी केली पहिल्याच षटकामध्ये सदानंद यांनी. अप्रतिम गोलंदाजी केली होती आज. मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेले साधारण याने. एक वेगळ्याच अनोख्या अंदाजामध्ये गोलंदाजी करतात ते, आणि त्यांची केस रचना ती सुद्धा वेगळी केस रचना आहे. नितीन पुन्हा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर एवढा वेगात आला की फलंदाजाला काही समजलंच नाही की चेंडू कधी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. 3 षटकांचा खेळ इथं सर समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा आपण विचार केला, धाव संख्या इथं आली त्या 2 बाद 26. 12 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार लगावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका, मोठा प्रहार इथं करावं लागेल, कारण 12 चेंडू शेष आहेत. जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. बघूया अर्धा पल्ला इथं पार करतायत की नाही ते पाहायचं आहे, कारण जिंकण्यासाठी 96 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आता इथं अर्धा पल्ला इथं पार करतायत की नाही ते पाहायचं आहे. फक्त आता फक्त पराभवाचं अंतर किती धावाने कमी होईल ते फक्त बघावं लागेल. 12 चेंडू आणि 70 धावा, हे प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये अशक्य काही नसतं, पण या ठिकाणी मात्र अशक्य वाटतंय. मिशन इम्पॉसिबल. चला तुरंत क्षेत्ररक्षण सजवायचंय प्लीज. वेल्या भाऊ सहकार्य करा प्लीज. निलेश, अक्षय एक विनंती करतोय, अजून एक सामना खेळवायचा आहे. चला मित्रांनो, आता 12 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 70 धावांची गरज आहे. मित्रांनो, जो सामना सुरू झालेला आहे तो म्हणजे विहान एंटरप्राइजेस आणि अष्टविनायक 7419
दिवे 95 धावा इथं अष्टविनायक 7419 या संघाने केले 96 धावांचा आव्हान स्वीकारताना 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर विहान एंटरप्राइजेस या संघाच्या 26 धावा झालेल्या आहेत. बघूया मित्रांनो किती धावांचं अंतर कमी करता येतं. गोलंदाज धनेश येतोय. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. खराब चेंडू हाताळला होता मात्र चांगला समाचार इथं फलंदाजाला घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा आपल्या लाईन मध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी धनेश. आता मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला भिरकून दिलाय. वाईट स्लॉगांच्या वरून 6 धावांसाठी. मित्रांनो पाहायचं आहे फक्त किती धावांचा अंतर इथं कमी करणार आहेत फलंदाज ते पाहायचं आहे. 6 धावा आलेल्या आहेत. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32 धावा इथं झालेल्या आहेत. सदानंद यांच्या चेहऱ्यावर एक आनंद प्राप्त झालेला आहे. चला चेंडू द्यायचा आहे लवकरात लवकर. धनेश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्याचा समोर असणार आहे यश. बघू किती धावा इथे करता येत ते पाहायचं आहे. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमॅन कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. शरीरावर आदळतोय चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव इथे घेतली जाते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 33. आता मात्र जोरात मारला चेंडू हवेत आहे. म्हणजे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे अब तक 56 धावांची आवश्यकता आहे. चला वेळा सहकार्य करायचं प्लीज. अक्षय एक विनंती करतो तुम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. येस विहान एंटरप्राइजेस संघासाठी एक शेवटी का वेळा पराभव छाया जरी असला पण मात्र आमचे तेज सिंग क्रिकेटशी खूप त्यांची जवळीक आहे. तेज सिंग यांनी शरदसाठी एक सुवर्ण संधी दिलेली आहे. शरद आपण जर लागोपाठ 3 षटकार लगावले
तर आजचा दिवस आपल्यासाठी मेजवानी तेजसिंग साळुंके यांच्याकडून फक्त शरदसाठी, म्हणजे पराभव स्वीकारावा लागणारच आहे, पण मात्र आपण 3 षटकार लावून आजचा बंदोबस्त आपण करायचा आहे. बरोबर आहे सर. सामन्याचा शेवट मात्र गोड होईल अशी आशा बाळगतो. मात्र शरद बघूया त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय का नाही ते पाहायचं आहे. सुधाकर येतोय आता, मात्र जोरात मारलाय फटका, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. बघूया एरिया क्लिअर करतोय का नाहीये. इशारा येतोय पंचांचा 6 धावांचा. या 6 धावड्या संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते 46. अजून मला तरी वाटतं 50 धावा करायच्या आहेत असं आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुखादम सांगतात की अजून 50 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज येतोय खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारतोय, चेंडू जातोय जमिनीला घेत वाईट श्लॉगाच्या दिशेकडे रवाना होतो. 1 धाव पूर्ण करतोय, तोपर्यंत क्षेत्ररक्षण उचलतो, तोपर्यंत 1 धाव इथं पूर्ण करतोय. तर मात्र 4 चेंडू शेष आहेत. जिंकण्यासाठी एकूण 50 धावांची गरज आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुधाकर मुंडा एंड करून लेफ्ट हँडेड चा मारा करताना हा गोलंदाज आता मात्र एक पंच करतोय, चेंडूला पाठवून देतोय, पॉइंटच्या रिझन मध्ये जातोय चेंडू 4 धावांसाठी. अजूनही 2 चौकार लागले, 1 चौकार लागवलेला आहे, अजूनही 2 चौकार लागले तरी तेजसिंग साळुंके यांच्याकडनं शरदसाठी एक आजच्या दिवसासाठी मेजवानी आहे. हो सुवर्ण संधी आहे शर्यतकडे. बघा सामना तरी हारला तरी सामन्याचा गोड शेवट गोड कसा होईल ते पाहायचं आहे. शरद बघूया बॅक टू बॅक 2 चौकार अजून मारतोय की नाही. आता मात्र चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय आणि श्लॉगांच्या रिझन मध्ये झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. मात्र 1 धाव इथं पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. औपचारिकता फक्त बाकी या सामन्यामध्ये आहे, फक्त आणि फक्त 2 चेंडू शेष आहेत. तर खोदून काढलेला चेंडूला चेंडू जातो एका टप्प्यामध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 56. मित्र खरोखरच बघा यश इथं हार मानायला तयार नाहीये. एक जबरदस्त पारी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. 3 षटकार आणि 1 चौकार इथं यांनी मारलेला आहे. चांगली फलंदाजी इथं यश यांनी केलेली आहे. 29 धावांवर खेळत आहे. पण आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर. वाईटचा इशारा येतोय. सुधाकर पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यासमोर असणारे फलंदाज यश. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू हवेत आहे. आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये धनेश. बाद होतोय यश. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दुर्वा एंटरप्राइजेस या संघाला मी विनंती करतोय, सूरज अँड टीम ब्ल्यू आर्मी मी विनंती करतो लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस, व्हीएम एंटरप्राइज संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कॅप्टननी. मॅन ऑफ द मॅच अर्थात आमच्या दोघांचा विचार केला होता, जयेश आणि निलेश, परंतु निलेश याने जी फलंदाजी केली आहे विस्फोटक विध्वंसक फलंदाजी केलेली आहे आणि जी 35 धावांची खेळ केली होती त्यामध्ये त्याने तब्बल 5 षटकार लगावले आणि 1 चौकार लगावला. निलेश प्लीज कम फॉरवर्ड, लगेच आपण यायचंय. निलेश लगेच यायचंय. तसेच जयेश आणि रोशन यांनी सुद्धा यायचंय प्लीज. राम भोईर यांच्याकडून प्रत्येकाला 500 रुपयाचा पारितोषिक इथं आलेला आहे. जयेश, निलेश आणि रोहन या तिघांनी लगेच यायचं आहे. हे बघा, हा सामन्याचा टॉस होतानाच दोन्ही कॅप्टननी सहमती दर्शवलेली आहे, त्यामुळे हा
हा सामना कंप्लीट होणार आहे. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्यायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्वरित यायचं आहे निलेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.